नमस्कार मित्रांनो, आपल्या चॅनलवर तुमचं मनापासून स्वागत आहे. आज आपण डाळ बनवताना लागणारे सगळे महत्त्वाचे टिप्स आणि सविस्तर पाहणार आहोत. हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण प्रत्येक टिप्स तुमच्यासाठी खूप उपयोगी आहे. तर डाळींची ओळख. आपल्या रोजच्या आहारात डाळींचा खूप मोठा भाग असतो. डाळींमध्ये प्रोटीन, विटॅमिन आणि न्यूट्रिएंट भरपूर प्रमाणात असतात. तूर डाळ, मूग डाळ, मसूर डाळ आणि चणा डाळ या सगळ्या डाळी आपण वापरतो. प्रत्येक डाळ वेगळी असते आणि तिचं शिजवण्याची पद्धतीही वेगळी असते. तसेच डाळ भिजवण्याचे टिप्स. डाळ भिजवण्याआधी भाजणं खूप महत्त्वाचं असतं. जर तुम्ही डाळ 20 ते 30 मिनिटे भिजवून ठेवली तर ती लवकर शिजते आणि मऊ होते. मूग डाळ आणि मसूर डाळ कमी वेळ भिजवली तर चालेल, पण चणा डाळ आणि तूर डाळ थोडा जास्त वेळ भिजवली तरी चांगली शिजते. तर टिप नंबर 3 पहा, डाळ भिजवण्याचे टिप्स. डाळ भिजवताना पाणी प्रमाण योग्य असणं खूप गरजेचं असतं. साधारणपणे 1 वाटी डाळ असेल तर 2-3 वाट्या पाणी घ्या. डाळ कुकरमध्ये भिजवताना 3 ते 4 शिट्ट्या पुरेशा असतात. जास्त शिट्ट्या दिसल्या तर डाळ जास्त मऊ होऊन चव बदलू शकते. तर टिप नंबर 4, चव वाढवण्याचे टिप्स. डाळ चविष्ट बनवण्यासाठी फोडणी खूप महत्त्वाची असते. फोडणीसाठी तेल किंवा तूप वापरू शकता. तेलामध्ये मोहरी, जिरे, कढीपत्ता आणि लसूण टाका. शेवटी ही फोडणी डाळीत घाला. ही चव खूप छान लागते. ही खूप महत्त्वाची टिप आहे. तर टिप नंबर 4 पहा, सामान्य चुका. खूप लोक डाळ भिजवताना काही चुका करतात, जसे की डाळ भिजवली नाही तरी ती नीट शिजत नाही. जास्त पाणी टाकल्यास डाळ पातळ होते. मीठ सुरुवातीला जास्त टाकल्यास चव बदलते. म्हणून या छोट्या चुका टाळणं खूप महत्त्वाचं आहे. तर टिप नंबर 6 पाहूया. एक्स्ट्रा टिप्स. डाळ आणखी जास्त चविष्ट बनवण्यासाठी शेवटी कोथिंबीर टाकू शकता. थोडासा लिंबाचा रस टाकल्यास चव अजूनही वाढते. गरम गरम भात किंवा पोळी याबरोबर खायला खूप छान लागतात. डाळ शिजवण्यापूर्वी किमान 15 ते 20 मिनिटे कोमट पाण्यात भिजत ठेवा. यामुळे डाळ लवकर भिजते आणि पचायला हलकी होते. पाण्याचे प्रमाण. कुकरमध्ये डाळ लावताना डाळीच्या दुप्पट किंवा 2.5 पट पाणी वापरावे. हळद आणि तेल. डाळ शिजवताना त्यात चिमूटभर हळद आणि अर्धा चमचा तेल किंवा तूप टाकावे. यामुळे डाळ कुकरमध्ये उतू जात नाही आणि ती खूप छान मऊ शिजते. हिंगाचा वापर. डाळ शिजवताना त्यात थोडा हिंग टाकल्यास डाळीला छान स्वाद येतो. फोडणीचा तडका पद्धत बघा. तेलाऐवजी साजूक तूप फोडणीला दिल्यास डाळीची चव दुपटीने वाढते. फोडणीमध्ये पहा, ठेचलेला लसूण थोडा लालसर होईपर्यंत परतवा. त्यामुळे डाळीला छान खमंग वास येतो. कढीपत्ता आणि मोहरी. मोहरी नीट तडतडू द्या आणि कढीपत्ता ताजा वापरा. भाजीला चव वाढवण्यासाठी जास्तीच्या टिप्स. चिंच किंवा कोकम. जर तुम्ही आमटी बनवत असाल तर त्यात थोडं कोकम किंवा चिंचेचा कोळ किंवा गुळाचा खडा टाका. यामुळे आमटी गोड अशी हॉटेलसारखी चव येते. गरम पाणी बघा. डाळ शिजल्यावर ती घट्ट वाटल्यास त्यात नेहमी गरम पाणीच टाकावे. नंतर पाण्यामुळे डाळीची चव बिघडू शकते. कोथिंबीर. डाळ पूर्ण तयार झाल्यावर वरून भरपूर बारीक चिरलेली कोथिंबीर टाकावी. जर तुम्हाला डाळ तडका रेस्टॉरंटसारखा हवा असेल तर फोडणीच्या शेवटी गॅस बंद करा आणि लाल तिखट टाका, जेणेकरून ते जळणार नाही आणि लगेच डाळीवर ओता. तर या होत्या आजच्या खास किचन टिप्स. मला आशा आहे की तुम्हाला या टिप्स नक्कीच आवडतील आणि स्वयंपाक करताना यांचा उपयोग होईल. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल
तर व्हिडिओला लाईक करा, तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत शेअर करा. अशाच नवनवीन रेसिपीज पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. सोबतचे बेल आयकॉनसुद्धा प्रेस करा. तुमचे काही प्रश्न किंवा सूचना असतील तर ती मला कमेंटद्वारे कळवायला अजिबात विसरू नका. धन्यवाद.